यानंतर एक मोठी बातमी बघूयात। मुंबईच्या दादरमधील टिळक भवन परिसरात 40 वर्ष जुनं वडाचं एक झाड कोसळलं। झाड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। हे झाड कोसळल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं नुकसान झालंय। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबईतील दादर इथल्या काँग्रेस टिळक भवन या ठिकाणी एक भलं मोठं वडाचं झाड पडल्यानंतर या परिसरामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं नुकसान झालेलं आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की आता हे झाड हटवण्याचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू झालं। जवळपास 40 वर्ष जुनं हे झाड अचानक कोसळल्यानं गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर हे झाड पडल्यानं वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। हे झाड जर दुसऱ्या बाजूला पडलं असतं तर बाजूच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या एका मोठ्या इमारतीचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झालं असतं आणि सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी सध्या झालेली नाही आहे। मात्र झाडांच्या फांद्या हटवण्याचं जे काम आहे ते सध्या युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे की जिथे काँग्रेसचं कार्यालय त्याच ठिकाणी 40 वर्ष जुनं वडाचं भलं मोठं झाड कोसळलेलं आहे आणि हे झाड हटवण्याचं जे काम आहे ते सध्या युद्धपातळीवर सुरू झालं।